राजेश गोडे यांना शुभेच्छा. राजेश गोडे यांचं पहिलं पाऊल पडलेलं आहे. स्टिकर आहे त्याच ठिकाणी. पहिली लेवल पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या लेवलकडे वाटचाल. पण ही बॅलन्सिंग करत असताना आपल्या डोक्याचा देखील या ठिकाणी भाग आहे आणि महत्वाचं म्हणजे एकाग्रता कॉन्सन्ट्रेट महत्वाची आहे. पहिली फेरी अतिशय सुंदर आपल्या शरीरयष्टीने, दुसऱ्या फेरीला अतिशय सुंदर चाल. आता विचार करतोय उजवा ठेवायचा की डावा ठेवायचा. परफेक्ट, बरोबर आहे, बरोबर आहे. सेकंड राऊंड परफेक्ट झालेला आहे. चालेल आहे तिसऱ्या राऊंडकडे. बरोबर आहे, शाबाश. आणि गुंता केलेला आपल्या शरीराचा आणि बरोबर गेलेले आहेत. तिसरा राऊंड केलेला आहे आणि अक्षरशः शरीराची पूर्ण धाया करून तिसऱ्या आणि 4 राऊंड पूर्ण केलेले आहेत आणि 5व्या राऊंड साठी आणि शेवटचा एक बाकी आहे. शेवटचा एक बाकी आहे. काय वाजायचं जोरात. चला पुढे. आणि चुकीचा फायदा केला आहे. पुढे स्पर्धा. प्रणीत कुठे? पहिला तर एकदम अतिशय सुंदर. दुसऱ्याचा विचार करून पाय टाकतायत. लवचिक त्यांच्या शरीरामध्ये आहे आणि दुसरा सर्कल पार केलेला आहे प्रणीत कुठे यांनी. तिसऱ्याकडे वाटचाल आणि व्यक्ती आहे. हा स्पर्धक आहे. कमी वेळामध्ये, अरे वा, कमी वेळा जोरात टाळ्या वाजवा या मुलासाठी. कमी वेळामध्ये हा चाललेला आहे. गावाकडे पोरगा आहे हा. आता शेवटचा आणि अतिशय सुरुवात करावी. 1 टाइम लावला की नाही. पहिला हात ठेवायचा आहे. ठेवला कुठे अजून? पहिली बात तू पाय तुटला. हा शाबाश. पहिली जोरात टाळ्या वाजवा. जोरात टाळ्या वाजवा. आणि दुसरा पाय टाकलेला आहे आणि तो पण पाय बरोबर टाकलेला आहे. काढून सांगायचं नाही. तीन राऊंड पूर्ण केलेले आहे. चौथा राऊंड बाहेरून सांगायचं नाहीये. बाहेरून कुणीच बोलायचं नाहीये. बाहेरून कुणी बोलायचं नाहीये. आपली हाताची बोट चेक करतायत. कुठला बोट ठेवायचा आहे तो. आता पाय ठेवायचा आहे त्यांना. हा चौथा, सेकंड लास्ट पडाव आणि जिंकला. शेवटचे कुणी बोलू नका. शेवटचा पडाव आहे. अरे जिंकला रे. शेवटच्या पडावामध्ये पाय ठेवण्यासाठी सज्ज.
देसाई सुंदर असा प्रयत्न. 3 लेवल पूर्ण झालेले आहेत. सुंदर सुंदर. आणि शेवटचा अवघड शेवटच्या 2 लेवल फक्त राहिलेल्या आहेत आणि अशा प्रकारे बक्षिसाकडे वाटचाल. हा बरोबर राग बरोबर हेच अवघड आहे अख्खा हिशोब केला आहे वाकडा मला गोळा आला गोळा अरे बोल ना ते पूर्ण गाठ बंद हात देणारे आणि तसं त्यातला याच्यातला कुठलाही पाय उचलला दर्शन संपा. पुढील प्रयत्न दुसरी लेवल. हा तो साईडला बॅलन्सिंग करण्यासाठी दुसरी फेरी संपत असताना भटवाडी हिलची आई अंबाबाई या मंडळाचे सर्व पदाधिकारी या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपल्यासमोर त्यांचे मनोगत साप्ताहिक मनोभावना यांचं जे यूट्यूबवर चॅनेल आहे SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया या यूट्यूब वाहिनीवर बोलत आहेत त्यांचे पदाधिकारी. मी भटवाडी नवरात्र मंडळाचा सरचिटणीस संजय सप्पा. नमस्कार. गेली 30 वर्ष हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो. आम्ही सर्व मुलं एकत्र येऊन आमचा उद्दिष्ट एकच होता की लोकवर्गणी न काढता हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे. तर वाढती महागाई लक्षात घेता आमच्या मुलांनी हा सगळा एक पण रचला की आपण लोकवर्गणी नाही करायचं. आमचा पहिला उद्दिष्ट. दुसरं उद्दिष्ट असं आहे की नवरात्र उत्सव मंडळामध्ये हा 9 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही
धार्मिक कार्यक्रम तर आमच्या होतातच होतात. त्या उद्देशाला धरून आम्ही शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल अशा आम्ही या ठिकाणी स्पर्धा भरवतो. त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर म्हणून रक्तदान शिबिर देखील आमचं दरवर्षी रक्तदान शिबिर असतं. त्याचप्रमाणे विविध स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलं जातं. आंबेमातेचा जो भंडारा आहे, भंडारापेक्षा आम्ही 56 भोग या विभागातील भगिनी आहेत आपल्या घरातून श्रीकृष्ण क्रीडा मंडळ नवरात्रोत्सव येथे नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आणि मंडळाचे पदाधिकारी आज येथे उपस्थित आहेत आणि अध्यक्ष हे आपले मनोगत या मंडळाविषयी सविस्तर माहिती देत आहेत. नमस्कार, मी संतोष सहदेव जाधव, श्रीकृष्ण क्रीडा मंडळाचा अध्यक्ष व इथे उपस्थित माझे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या अंबेमातेच्या मंडळात उपस्थित असून श्रीकृष्ण क्रीडा मंडळाची स्थापना गेले 1966 साली झाली असून हे मंडळ आता 40व्या वर्षात पदार्पण करीत असून मंडळाचे मोठे उत्सव म्हणजे गोकुळ अष्टमी व दह्यकाला तसेच सार्वजनिक नवरात्र उत्सव. गेले 40 वर्षे आमचे मंडळ श्रीकृष्ण क्रीडा मंडळ सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर आहे. देवी अंबेमाते चरणी प्रार्थना करतो की आमच्या पुढील पिढीस मंडळाचा वारसा जपण्यास रुची देव. धन्यवाद. श्री कृष्ण क्रीडा मंडळ येथे नवरात्र उत्सव सुरू आहे आणि आदित्य घाग हे त्यांचे मनोगत या मंडळाच्या वतीने सादर करत आहेत. नमस्कार, मी आदित्य घाग, श्रीकृष्ण क्रीडा मंडळाचा एक सभासद. या ठिकाणी आलेल्या सर्व
श्री नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या सर्व भक्तांना या ठिकाणी पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि आमच्या या मंडळाचं हे 40वे वर्ष असून आजपर्यंत नवरात्र उत्सवामध्ये अनेक उपक्रम श्रीकृष्ण मंडळातर्फे राबवले जातात. तसंच यामध्ये महिला सक्षमीकरण असेल, लहान मुलांसाठी विविध खेळ, तसेच आबालवृद्धांपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या ठिकाणी प्रत्येक वेळेस महाआरतीचा एक समारंभ असतो. त्याचा आरतीमध्ये समाविष्ट सर्व महिलांना देखील साडी स्वरूपात भेट दिली जाते. तसेच दसऱ्यापर्यंत चालणारा हा 10 दिवसांचा उत्सव या ठिकाणी मला वाटतं काजूपाड्यातील हे एकमेव मंडळ आहे ज्यामध्ये आबालवृद्धांपासून सर्वजण या ठिकाणी सहभागी होतात. तसेच बऱ्याचशा मंडळांकडून देखील या आपल्या देवीला भेट दिली जाते. विशेष आकर्षण म्हटलं तर आपण पाहू शकता आपली 6 फुटाची देवीची जी मूर्ती आहे ती जवळजवळ आपण या डोंगरावरती गेली 40 वर्ष सातत्याने घेऊन येत आहोत आणि त्या ठिकाणी कुठलंही या ठिकाणी आमच्या या सणाला याच आमच्या नवस्फूर्ती जगदंबेच्या आशीर्वादाने कुठलंही गालबोट न लागता अतिशय सुरेखरित्या आम्ही ही मूर्ती वरपर्यंत आणतो. तसंच दसऱ्यापर्यंत अतिशय उत्साहाने जोमाने या ठिकाणी हा सण साजरा करतो आणि येणाऱ्या पुढच्या सर्व वर्षांमध्ये देखील असाच साजरा एकत्रित करूया अशी नवस्फूर्ती जगदंबेला प्रार्थना करतो. धन्यवाद. अंबे माता की जय.